तर आज सर्वात आधी चालला जातो फोटोशूट करायला ना. फोटोशूट केल्यावर चालला जातो गार्डन मध्ये वेब सिरीज बनवायला ना. तिकडून चालला जातो हिमांशू भाऊच्या गच्चीवर पतंगवाली व्हिडिओ शूट करायला. तर काय म्हणता मित्रांनो, कसे आता आजची सकाळून जाते भाई आपलं हे दोघं मित्रापासून. कारण भाई आज जायचे होते आपल्याला कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल चेक करायला. अजून भाई हे लोक नाटक करत होते कारण भाई यांना थंडी लागत होती आणि हे लोक काही गाडी चालवत नव्हते. तर सर्वात आधी येऊन जातो आपण रस्त्यावर व्हिडिओ शूट करायला. कारण भाई हे लोक म्हणते आपण कॉलेज नाही जाऊ, पहिले जाऊ म्हणते व्हिडिओ शूट करायला. आम्ही इकडे येऊन तर जातो व्हिडिओ शूट करायला, पण साला इथं काही व्हिडिओ शूट बरोबर झाली नाही. तर अंशुल भाऊ म्हणे फोटो उटू खिचून टाकू ना, गार्डन मध्ये जाऊ म्हणते व्हिडिओ शूट करायला. गार्डन मध्ये जाता जाता आपल्याला भेटून जाते आपले दोन कॉलेजचे मित्र. तर ते लोक म्हणते तू काही कॉलेज येत नाही का. तर त्यांना म्हटलं पहिले आपण व्हिडिओ शूट करू त्याच्यानंतरच कॉलेज येतो म्हटलं. आम्ही तर गार्डन मध्ये वेब सिरीज शूट करायला आलो होतो, पण साला वेब सिरीज काही शूट नव्हतं तिथं. म्हटलं बॅट बॉलच खेळून टाकतो कारण इथं छोटे छोटे मुलं बॅट बॉल खेळत होते, तर आम्ही पण बॅट बॉल खेळून टाकला. बॅट बॉल खेळल्यानंतर अंशुल भाऊचे एक व्हिडिओ शूट करून देतो ना. त्याच्यानंतर चालला जातो हिमांशू भाऊच्या गच्चीवर. कारण भाई आता संक्रांत येणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक व्हिडिओ शूट करायची होती. लागून जातो मग आपण आपला व्हिडिओ शूट करायला ना. हे व्हिडिओ मी ना आपल्या आयडीवर पोस्ट केली आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. मग येऊन जातो आपण आपल्या घरी नाही आलो का आपल्याला हिमांशू भाऊचे फोन येते, चल म्हणे थोडा काम आहे म्हणते येऊन म्हणते. म्हटलं काही विषय नाही, चल म्हटलं आपला ब्लॉगच्या बी कंटेंट भेटूनच जाते. येऊन जातो हा शॉप मध्ये कारण भाई इथून थोडं हिमांशू भाऊला सामान वगैरे घ्यायचं होतं. सामान वगैरे घेऊन टाकतो ना, डायरेक्ट येऊन जातो घरी. तर मित्रांनो आता आपण भेटू समोरच्या ब्लॉग मध्ये.